माझ्या काही ओळी आहे त्या सादर करतो, त्यामागील भावना समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी ज्या भावना त्या ओळीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो, 4 ओळी त्याच्या एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करू. कदाचित 12 मिनिटं वगैरे लागू शकतात, 11-12 मिनिटं. तर मित्र, महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम जे महाराष्ट्रामध्ये तमाम वीज क्षेत्रामध्ये सर्व आउटसोर्स असो, आपले सुरक्षा रक्षक असो, ड्रायव्हर्स असो किंवा सर्व ऑपरेटर्स वगैरे सगळे लोक, या सर्वांकरता काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं नाव आहे, थोडं मी ते शेवटी घेतलं, नाव शेतलेलं, खंबीरपणे उभा असलेला तू. तुमच्या स्वतःविषयी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याविषयी जे आहे एक एक कडवं आपल्याच करता आहे असं समजून रिलेट करा. आणि योग्य ठिकाणी जर तुम्हाला वाटलं टाळ्याने दाब द्यायचे तर तुम्ही दाब सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, तर सुरुवात करतो की आधी कामं नव्हती म्हणून, हाताला रोजगार नव्हता म्हणून खड्डे खोदत नोकरी सामावून घेतलेला तू. बरेचसे आपले जुने जे लाईफ स्टाफ आहे त्यावेळेस कामं नव्हते, मग काय करायचं, एबीसीबीचे खड्डे खोदायचे, पोल उभे करायचे, असे करत मी करतो विदर्भापासून मुंबईपर्यंत खड्डे खोदत आले, इकडे एबीसीबी मध्ये कामाला लागले. बरोबर. तर आधी कामं नव्हती म्हणून, हाताला रोजगार नव्हता म्हणून खड्डे खोदत नोकरीत सामावून घेतलेला तू. कदाचित बापाकडे पैसा, परिस्थिती नव्हती म्हणून जमेल तसं आयटीआय करून नोकरीला लागलेला तू. कोणीही आपल्याला अंबानीचा मुलगा टाटा बिर्लाचा नाही, अंबानीच्या मुलाचं लग्न पण बहुतेक आहे. आपल्यापैकी कदाचित विनायकराव गेले होते बहुतेक. तर परिस्थिती नव्हती म्हणून, कदाचित बापाकडे पैसा नव्हता म्हणून जमेल तसं आयटीआय करून नोकरीला लागलेला तू. म्हणजे आपण कोण, वायरमॅन, लाईनमॅन. पोस्टमन जसा आधी घराघरात पत्र पोहोचवून आनंद पेरत असे, तसाच गाव खेड्यात वाड्यात वस्तीत वीज पोहोचवून अनेकाच्या जीवनात उजेड करणारा तू. एकदा स्वतःकरता टाळ्या उंचवू द्या. जसं पोस्टमॅन घराघरात पोहोचल्या ना, आजच्या डेटला पोस्टमॅनचं काम कमी झालं, ईमेल आलं, व्हॉट्सअप आलं, फेसबुक आलं, पण आपण प्रत्येक घरामध्ये, मॅक्झिमम घरामध्ये आपला नंबर असतोच. त्याच्यामुळे आपण प्रत्येक घरामध्ये पोस्टमॅन नंतरचा नंबर वायरमॅनचा लागतो, जो प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे. सर्वांच्या गरजेची वीज अखंड पोहोचत असताना सर्वांच्या विस्मरणातून हद्दपार गेलेला तू. काय होतं, आता आपण श्वास घेतोय, कोण देतो, ईश्वर, भगवान, अल्लाह, जे काय म्हणतो आपण. तर त्याचं आपल्याला आठवण आहे का, आपल्याला श्वास कोण देत आहे, कोणतरी नैसर्गिक शक्ती आहे किंवा जो काय आपण मानतो ते आपल्याला श्वास देतो, पण त्याचं भान आपल्याला नाही, आपण त्याला विसरतो. म्हणजे सर्वांच्या गरजेची वीज अखंड पोहोचत असताना सर्वांच्या विस्मरणातून हद्दपार गेलेला तू. पण काही सेकंदासाठी वीज जातात मनात स्मरणात येणारा तू. कारण काय होतं, एखादं आपलं दुःख आलं तर मग आठवण येतं भगवंताची, तशी वीज गेल्यावर कोणाची आठवण येते, आपली. म्हणजे त्यांच्याकरता कदाचित आपण त्या लेवलचे नसते, पण कुठेतरी आपण त्यांच्या गरजेचे असतो. त्याच्यामुळे अशा कंडिशन मध्ये ज्यावेळेस लाईट गेली तेव्हाच आपली आठवण येते. अन्यथा पंखा चालू आहे, लाईट चालू आहे, माईक चालू आहे, कोणीही आठवण करणार नाही की वीज कोणामुळे येत आहे. पुढे जाऊ. डोंगर दऱ्या जंगल खाडीमधून पसरलेलं विजेचं जाड, रखरखत्या उन्हात, भर पावसात, रात्री अपरात्री, वेळ प्रसंगी पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन जीवाची बाजी लावून वीज सुरळीत करणारा तू. बरोबर. बरेचसे आपण व्हिडिओ बघितले असताना आपण स्वतः सुद्धा सांगत असतो, पुराच्या पाण्यामध्ये दोरी बांधून होळीमधून जाऊन लोकांकरता आपण वीज सुरळीत करतो. जीवाचा पर्वा आपल्याला पण असते, पण नाही, आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. पुढे जो पुढचं वाक्य आहे, पुढचे 4 ओळी आहे की वीज बिल वसुलीच्या आदेशाचे पालन करताना, आज वीज बिलाचा विषय काढला, परत टेन्शन. वीज बिल वसुलीच्या आदेशाचे पालन करताना ग्राहकांच्या मागे तगादा लावणार. काय होतं, आपल्याला प्रेशर येतं ना. वीज कनेक्शन करायचं आहे की वीज बिल वसुलीच्या आदेशाचे पालन करताना ग्राहकांच्या मागे तगादा लावणार तू. कारण अधिकाऱ्यांचं आपल्याला सांगणं होतं, त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम आहे ते करणंच आहे. वीज बिल वसुलीच्या आदेशाचे पालन करताना ग्राहकांच्या मागे तगादा लावणार तू. पण कुणाच्या घरातील वाईट परिस्थिती बघून डोळे पाहून वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातून बिल भरणारा सुद्धा बरोबर. कधी आपल्या डोळे पाहून नाही बघायची कंडिशन आहे, परिस्थिती आहे. आपण कलेक्शन आम्ही केलेलं आहे, कलेक्शन करून किंवा स्वतःच्या खिशातून. अन्यथा तुम्हाला जणांना बहुतेक अनुभव आहे, अजून आपल्याला परत मिळाला नाही. 2 वर्ष झाले एका बाईच्या पैसे म्हटले असो, पण कधी कधी आमच्या पण भावना आहेत,
लोकांना वाटतं की हा वायाकडे नाही राहिला, आमच्याकडे वीज कापायला येतो. पण कधी कधी असं होतं की आमचं मन पाणवतो, डोळे पाणवतात, आम्ही असे सुद्धा काही करत असतो. पुढे आहे रिलेट करा घडलेल्या गोष्टींची बोलतोय. पुढे सांगतो की कोरोनासारख्या महाभयंकर काळात, कोरोनासारख्या आता जवळपास 2 वर्ष झाले आपण कोरोना फ्री झालोय. कोरोनाच्या वेळेस काय परिस्थिती सर्वांना माहितीच आहे की कोरोनासारख्या महाभयंकर काळात दवाखाने, मेडिकल, औषध निर्माण कारखाने, पोलीस यंत्रणा यांनी विनाखंड काम करावे. इतकेच काय तर भर उन्हाळ्यात सर्वांनी सुखरूप शांततेत आरामात घरातच राहावं. काय परिस्थिती होती? लोक जर आपण वीज पुरवली नसती तर लोक घरामध्ये शांततेत बसले नसते. त्यामुळे आपला सुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता की कोरोनासारख्या महाभयंकर काळात दवाखाने, मेडिकल, औषध निर्माण कारखाने, पोलीस यंत्रणा यांनी विनाखंड काम करावे. इतकेच काय तर भर उन्हाळ्यात सर्वांनी सुखरूप शांततेत आरामात घरातच राहावे. याकरता लक्षात ठेवा एका मित्रांनो तुमच्यासाठी आहे, याकरता कोरोना व्हायरसला फाट्यावर मधून फील्डवर असणारा तू. कोरोना सर्वांसाठी होता पण आपण कुठे होतो? फील्डवरती होतो. बरोबर. भले काही आपल्याला सूट मिळाली होती पण वेळ प्रसंगी आपल्याला जावंच लागत होतं. ठीक आहे. परत याकरता तर आपण स्वतः तुम्ही टाळ्या वाजवल्याच पाहिजे. पुढे असतो की बाहेर कोरोनाच्या थैमानाने शेकडो जीव जात असताना, बाहेर थोडं शांततेत ऐकून घ्या तुमच्याकरताच आहे की बाहेर कोरोनाच्या थैमानाने शेकडो जीव जात असताना अचानक निसर्ग चक्रीवादळाने रौद्र रूप दाखवून, निसर्ग चक्रीवादळ आला होता 6 जुलै कदाचित तारीख होती त्याची. आम्ही कडवा मुंबईला होतो त्याच्यामुळे हे जरा रिलेट होतं आम्हाला. बरेचसे काही कडव्या मुंबईचे लोक आहेत तिथे. ही बाहेर कोरोनाच्या थैमानाने शेकडो जीव जात असताना अचानक निसर्ग चक्रीवादळाने रौद्र रूप दाखवून कोकणातील वीज यंत्रणा जमीनदोस्त केली. काही तासा अगोदर मिळालेल्या एका पत्राचा मान काय झालं? कोकणातील सर्व पोल सगळे वायरी पूर्ण जमीनदोस्त झाली होती. मोठे मोठे झाडं सुद्धा पडले आपल्या लाईनवरती. तर अशा कंडिशन मध्ये कोकणातील वीज यंत्रणा जी जमीनदोस्त केली होती तर काही तासा अगोदर मिळालेला एका पत्राचा मान आणि सामाजिक दायित्वाचे भान राखून सकाळी एक बॅग, 4 कपडे, घरच्यांचा निरोप आणि डोळ्यात पाणी घेऊन सकाळी निघून 1 महिना मुलाबाळांपासून, आई वडिलांपासून लांब राहून वीज यंत्रणा सुरळीत करण्याचा चमत्कार करणार आहे तू. कारण कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मुलाला रात्री 1.5 वाजता पत्र मिळालं. मला तर संध्याकाळी 4ला मिळालं होतं तर माझं नाव आहे आणि त्याचा मुद्दा 1.5 महिन्याचा होता. विचार करा मित्रांनो. आणि माझ्या मिसेसचं प्रेग्नन्सीचं काही ट्रीटमेंट चालू होते पण सर पत्र मिळालं, जायला हवं. म्हणजे पत्राचा मान होता, सामाजिक दायित्वाचं भान सुद्धा होतं. आणि तशा कंडिशन मध्ये 10 दिवसाचं आम्हाला ऑर्डर मिळाली आणि आम्ही गेलो. पुष्पा चव्हाण मॅडम होत्या त्यावेळेस करोना व्हायची आहे. तर आम्हाला ऑर्डर ते वाढवत गेली. आम्ही 10 दिवसाचं घरी सांगून आलो आम्ही परत येतोय. पण आम्हाला 1 महिना त्या ठिकाणी राहावं लागलं. पण नाही पूर्ण नाही तरी पण जोमान आम्ही तिथं काम केलं आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ती लाईन आम्ही सुरळीत केली. म्हणजे आपण सर्व लाईनमेट मागवली सुरळीत केली. त्यावेळी आम्हाला माहिती की आमचे आई वडील, कोणाचे मुलं असतील, छोटे पत्नी असेल, त्या सर्व घरी आहेत आणि कोरोनाचा भयंकर काळ आहे आणि ते सुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हते. आम्हाला वरती घातली की बाहेर विचारायचं नाही, तेवढी एक आम्हाला मुभा होती. तर तो सुद्धा काळ आम्ही झेललेला आहे. त्यानंतर शेवटचं एक कडवं आहे. शेवटचं कडवं रिलेट करा. चांगलं वाटलं तर टाळ्या वाजवा की देशाच्या सीमेवर उभे राहून देशाची सुरक्षा करणारे जसे जवान, देशाच्या सीमेवर उभे राहून देशाची सुरक्षा करणारे जसे जवान, तसेच तिसरी महासत्ता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या भारताच्या प्रत्येक क्षेत्राला आवश्यक वीज निरंतर देण्यासाठी अविरतपणे घडणारा खंबीरपणे उभा असलेला तू, खंबीरपणे उभा असलेला तू, खंबीरपणे उभा असलेला. तर मित्रांनो ह्या काही भावना होत्या लाईन विषयीच्या, त्या इथे सादर करण्याचा प्रयत्न केला. यापुढील कार्यक्रमाकरता मी महेश सरांना आमंत्रित करतो.